25 डिसेंबर स्वर्गीय अटलजींची जयंती। या दिवशी अटलजींचा जन्म झाला आणि भारतीय राजकारणामध्ये एक दैदिप्यमान तारा उगवला असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। वर्षाअखेर आहे, वर्षभराचा ताळेबंद आपण मांडलाय, परंतु अटलजींच्या जयंतीच्या निमित्ताने अटलजींना अपेक्षित असलेलं भारत वर्षाचं चित्र आणि त्याविषयीचं असलेलं त्यांचं स्वप्न हे त्यांनी त्यांच्या विविध भाषणातनं संसदेमध्ये केलेल्या प्रत्येक मतप्रदर्शनामध्ये कार्यकर्त्यांच्या समोर त्यांनी व्यक्त केलेल्या भावना, भारतीय जनसंघापासून भारतीय जनता पार्टीपर्यंतच्या प्रवासातील त्यांचा असलेला प्रवास, भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी केलेलं मुंबईतील ऐतिहासिक भाषण, या सगळ्याच गोष्टींचा एक वेगळ्या अर्थाने ऐतिहासिक पट डोळ्यासमोरून गेल्याशिवाय राहत नाही। मी हे आपल्याला एवढ्यासाठीच सांगतो की भारतीय राजकारणामध्ये स्वातंत्र्यानंतर राजकारणाला आदर्शाच्या कडे नेणारं जे काही व्यक्तिमत्व 2-3 असतील त्याच्यापैकी एक प्रमुख व्यक्तिमत्व या नात्याने अटलजींकडे पाहिलं जातं। अटलजी एक वेगळंच व्यक्तिमत्व होतं। स्वतः एक कवी मनाचा माणूस, एक फार मोठा श्रेष्ठ कवी। पेड़ के ऊपर चढ़ा आदमी ऊंचा दिखाई देता है, जड़ में खड़ा आदमी नीचा दिखाई देता है। आदमी न ऊंचा होता है न नीचा होता है, न बड़ा होता है न छोटा होता है, आदमी सिर्फ आदमी होता है। सार्वजनिक आयुष्यामध्ये आपल्या भावनिक आयुष्याचा कुठल्याही प्रकारचा संदर्भ न देता देशहित, राष्ट्रहित आणि राष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाच्या साठी असलेली आपली एक प्रचंड अशी प्रेमाची भावना ही त्यांच्या प्रत्येकच वागण्या बोलण्यात आजपर्यंत आढळली आहे। मी स्वतःला भाग्यवान मानतो, माझ्या बरोबरच्या सगळ्या पिढीला ते माहिती आहे की आम्ही अटलजींना पाहिलंय, अनुभवलंय, त्यांचा सहवास आम्हाला काही काळापुरता तर नक्कीच लाभलाय। पुण्यामध्ये अटलजी येत असत। पुण्यामध्ये अटलजी आल्यानंतर स्वाभाविकच आपटे रोड मधील श्रेयस हॉटेलमध्ये अटलजी नियमितपणाने उतरत असत। मला आठवतंय की पुण्यामध्ये एक झालेलं अधिवेशन, त्यावेळेच्या भारतीय जनसंघाचं अधिवेशन, आणि त्या अधिवेशनाच्या निमित्ताने आलेले अटलजी आणि अडवाणीजी एका खोलीमध्ये होते। त्यांच्या व्यवस्थेमध्ये मला कार्यकर्ता म्हणून त्या काळामध्ये त्यांचा सहवास लाभला हे मी माझं भाग्य समजतो। आणि जे मी काही पाहिलंय, जे मी काही अनुभवलंय, त्या 3 दिवसामध्ये मला असं लक्षात आलं की इतकी उत्तुंग व्यक्तिमत्व, परंतु परस्परासाठी किती एका वेगळ्या पद्धतीने परस्पराचा आदर करतात, परस्पराशी पूर्णतः सल्लामसलत केल्याशिवाय आपल्या पक्षाचं, आपल्या देशाचं भविष्य आणि त्या संदर्भातले कुठलेही विचार हे बाहेर येऊ देत नाहीत। याचा एक मूर्तिमंत वस्तुपाठ हा त्या 3 दिवसामध्ये मला अनुभवायला मिळाला। म्हणजे अटलजी बोलत असत, अडवाणीजी लिहून घेत असत। हे चित्र कदाचित आपल्याला खूपच कल्पित वाटेल, परंतु हे वस्तुस्थिती ही आम्ही प्रत्यक्ष पाहिली, अनुभवली। अडवाणीजी बोलत असत, अटलजी लिहून घेत असत। मी हे आपल्याला सांगतो एवढ्यासाठीच की इतकं परस्पराचं असलेलं साधर्म्य नातं खऱ्या अर्थाने नाण्याच्या 2 बाजू म्हणजे अटलजी आणि अडवाणीजी आहेत। कधीच मतभेदाचा विषयच येऊ शकला नाही। ज्या वेळेला असं ठरलं की प्रधानमंत्रीपदी अडवाणीजींचं नाव आपण नक्की करतो आहोत, त्यावेळेला स्वतः अडवाणीजींनी जाहीर करणं, जाहीर सभेमध्ये असं सांगणं की आपल्या देशाचा भावी पंतप्रधान भारतीय जनता पार्टीच्या वतीने जर कोणी असेल तर तो अटल बिहारी वाजपेयी असेल। इतकं मोठं मन हे त्या काळच्या नेत्यांमध्ये होतं। दीनदयाळांनी मांडलेलं एकात्म मानव दर्शनाचं सर्वार्थाने विवेचन आणि एका वेगळ्या अर्थाने वस्तुपाठ सर्व समाजापर्यंत नेण्याचं काम अटलजींनी केलं। मी अटलजींना एवढ्यासाठीच मानतो की अटलजींनी कार्यकर्त्यांना जपलं। मी एक अनुभव आपल्याला मुद्दाम सांगतो की शनिवारवाड्यावरती अटलजींची सभा होती। अटलजींच्या विमानाला उशीर होत होता आणि त्यावेळेला मी नगरसेवक असल्या कारणाने मला सांगण्यात आलं की तुम्ही थोडा वेळ भाषण करा आणि महानगरपालिकेच्या संदर्भातलं तुमचं जे काही म्हणणं आहे ते मांडा। मी बोलत असतानाच अटलजींचं प्रत्यक्षामध्ये शनिवारवाड्यावरती आगमन झालं।
अटलजी आल्यानंतर मी स्वाभाविकच बाजूला उभा राहिलो. अटलजींचं जे वाक्य आहे ते मला आजही खूप बोलकं वाटतं. ते खूपच प्रेरणादायी आहे. अटलजी म्हटले, अरे नाही भाई, मैं आपके विचार सुनना चाहता हूं. इतकं मोठं व्यक्तिमत्व असताना त्यांनी अशा प्रकारचं विधान करणं हे गौरवास्पद मला जरूर आहे, परंतु एका वेगळ्या अर्थाने मला अंतर्मुख करतं की नेता कसा असला पाहिजे, नेत्याच्या मनामध्ये काय भाव असले पाहिजे, आपल्या कार्यकर्त्याच्या प्रती त्यांनी किती सामान्य पद्धतीने त्याला कुठल्याही प्रकारे तो दुखावला जाणार नाही यासाठी विचार करणारा हा नेता हा कायमस्वरूपीच वंदनीय आहे. मी आपल्याला एवढ्यासाठीच सांगेन की भारतीय राजकारणामध्ये पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेली घटना आणि त्याच्या बरहुकूम त्याची अंमलबजावणी करण्यासाठी असलेला प्रामाणिक भाव हा सत्ताधाऱ्यांमध्ये असला पाहिजे. आणि यासाठी अखंड परिश्रम करणारं जे नेतृत्व आहे त्याच्यामध्ये अटलजी हे अग्रेसर आहेत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. अटलजींच्या जयंतीच्या निमित्ताने आपण साऱ्यांनी याचा विचार केला पाहिजे. आणि पुढचा एपिसोड जो मी करणार आहे तो एपिसोड एका वेगळ्या स्वरूपाचा आहे. अटलजींच्या जन्मदिवसाच्या निमित्ताने भारत सरकारनं गुड गव्हर्नन्स डे, इफेक्टिव्ह गव्हर्नन्स डे अशा पद्धतीचा जाहीर केलेला आहे. त्याच्यामध्ये लोकांच्या अपेक्षा काय आहेत, लोकभावना काय, या साऱ्याचा विचार हा आपण दुसऱ्या एपिसोडमध्ये करणार आहोत. मला वाटतं की अटलजींचं स्मरण हे एक आदर्श व्यक्तिमत्व, एक भारताचा दैदिप्यमान तारा एवढ्यापुरतं सीमित न राहता अटलजींसारखं मला देखील घडता आलं पाहिजे यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी भविष्य काळात विचार करावा आणि असा नेता आम्हाला वारंवार मिळो ही अपेक्षा आपण साऱ्यांनी करावी. एवढंच या प्रसंगाच्या निमित्ताने सांगतो. अटलजींना अतिशय भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद. पेड़ के ऊपर चढ़ा आदमी ऊंचा दिखाई देता है, जड़ में खड़ा आदमी नीचा दिखाई देता है. आदमी न ऊंचा होता है न नीचा होता है, न बड़ा होता है न छोटा होता है. आदमी सिर्फ आदमी होता है. पेड़ के ऊपर चढ़ा आदमी ऊंचा दिखाई देता है, जड़ में खड़ा आदमी नीचा दिखाई देता है. आदमी न ऊंचा होता है न नीचा होता है, न बड़ा होता है न छोटा होता है. आदमी सिर्फ आदमी होता है. पता नहीं सीधे सपाट सत्य को दुनिया क्यों नहीं जानती, और अगर जानती है तो मन से क्यों नहीं मानती. इससे फर्क नहीं पड़ता कि आदमी कहां खड़ा है. इससे फर्क नहीं पड़ता कि आदमी कहां खड़ा है, पथ पर या रथ पर, तीर पर या प्राचीर पर. फर्क इससे पड़ता है कि जहां खड़ा है या जहां उसे खड़ा होना पड़ा है वहां उसका धरातल क्या है. हिमालय की चोटी पर पहुंच, एवरेस्ट विजय की पताका फहरा. कोई विजेता यदि ईर्ष्या से दग्ध अपने साथी से विश्वासघात करे तो क्या उसका अपराध इसलिए क्षम्य हो जाएगा कि वह एवरेस्ट की ऊंचाई पर हुआ था? नहीं, अपराध ही रहेगा. हिमालय की सारी धवलता उस कालिमा को नहीं ढक सकती. कपड़ों की दूध या सफेदी जैसे मन की मलिनता को नहीं छिपा सकती. किसी संत कवि ने कहा है कि मनुष्य के ऊपर कोई नहीं होता. मुझे लगता है कि मनुष्य के ऊपर उसका मन होता है. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. इसीलिए तो भगवान कृष्ण को शस्त्रों से सज्ज रथ पर चढ़े कुरुक्षेत्र के मैदान में खड़े अर्जुन को गीता सुनानी पड़ी थी. आखिर अर्जुन का मन ही तो टूट गया था, उसकी कोई वीरता भाग नहीं गई. छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता. इसीलिए तो भगवान कृष्ण को शस्त्रों से सज्ज रथ पर चढ़े कुरुक्षेत्र के मैदान में खड़े अर्जुन को गीता सुनानी पड़ी थी. मन हार कर मैदान नहीं जीते जाते, मन हार कर मैदान नहीं जीते जाते, न मैदान जीतने से मन ही जीते जाते. चोटी से गिरने से अधिक चोट लगती है, हड्डी जुड़ जाती पीड़ा मन में सुलगती है. इसका अर्थ यह नहीं कि चोटी पर चढ़ने की चुनौती ही न माने. इसका अर्थ यह नहीं कि चोटी पर चढ़ने की चुनौती ही न माने. इसका अर्थ यह भी नहीं कि परिस्थिति पर विजय पाने की न ठाने. आदमी जाए वहीं खड़ा रहे, दूसरों की दया के द्वार पर पड़ा रहे. जड़ता का नाम जीवन नहीं है. जड़ता का नाम जीवन नहीं है. पलायन पुरोगमन नहीं है.
आदमी को चाहिए कि वो जूझे, परिस्थितियों से लड़े, एक स्वप्न टूटे तो दूसरा गढ़े। जड़ता का नाम जीवन नहीं है, पलायन पुरोगमन नहीं है। आदमी को चाहिए कि वो जूझे, परिस्थितियों से लड़े, एक स्वप्न टूटे तो दूसरा गढ़े। किंतु कितना भी ऊंचा उठे, मनुष्यता के स्तर से न गिरे। किंतु कितना भी ऊंचा उठे, मनुष्यता के स्तर से न गिरे, अपने धरातल को न छोड़े, अंतर्यामी से मुंह न मोड़े। एक पांव धरती पर रखकर ही वामन भगवान ने आकाश पाताल को जीता था। एक पांव धरती पर रखकर ही वामन भगवान ने आकाश पाताल को जीता था। धरती ही धारण करती है, कोई इस पर भार न बने, मिथ्याभिमान से न तने। मनुष्य की पहचान उसके धन या आसन से नहीं होती, उसके मन से होती। मनुष्य की पहचान उसके धन या आसन से नहीं होती, उसके मन से होती है। मन की फकीरी पर कुबेर की संपदा भी होती है।